आणि मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं मेट्रो साइटवरती क्रेन उलटलेली आहे। या कामावेळी गर्डर उचलताना ही क्रेन उलटली आहे। या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, तर क्रेन बाजूला करण्याचं काम हे सध्या सुरू आहे। मात्र यामुळे बीकेसी नाबार्ड जंक्शन ते डायमंड बोर्स जंक्शन या दोन्ही बाजूंची वाहतूक ही थांबवण्यात आली आहे आणि त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी रस्ता बंद झाल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। रस्ता खुला करण्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ लागणार आहे। क्रेनचा गिअर हा फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याचं कळतंय। अरुंद जागा असल्यामुळे 2 क्रेन लावण्यामध्ये आलेल्या होत्या। मुंबईमध्ये मेट्रोसह अनेक ठिकाणी विकास कामं ही सध्या सुरू आहेत। मात्र अनेक भागामध्ये वारंवार असे अपघात होत आहेत। गेल्या महिन्यामध्ये मुलुंड इथं मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झालेला होता, तर नुकतीच ठाण्यामध्ये देखील अशीच क्रेन कोसळल्याची घटना ही घडल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती। कंत्राटदार कंपन्यांची हलगर्जी ही सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी झाली आहे। आणि यानंतर सचिन गाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आपण अपडेट जाणून घेऊयात। सचिन, सध्याची स्थिती काय आहे? ही क्रेन बाजूला हटवण्याचं काम कसं सुरू आहे आणि किती वेळामध्ये ही वाहतूक सुरळीत होईल? आकांक्षा, क्रेन हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। लाईन 2B प्रीकास्ट एलिमेंट चढवत असताना एका क्रेनवरती भार आला, दुसऱ्या क्रेनचे जे गिअर होते, लॉन्चिंग गिअर, ते बंद पडले आणि त्यामुळे ह्या सगळे दुर्घटना घडली आणि त्यासाठी जो नाबार्ड जंक्शन आहे तिथून संपूर्ण वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि त्याचा फटका आता वाहतूक कोंडीला बसलेला आहे। आपण सध्या नाबार्ड जंक्शनवर आहोत आणि जर इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झालेली आहे। जो बीकेसीचा मुख्य रस्ता आहे तिथेच ही खरंतर दुर्घटना घडलेली आहे। नाबार्ड जंक्शन ते डायमंड बोर्स असा जो संपूर्ण पट्टा आहे तो सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की नाबार्ड जंक्शनपासून सगळी वाहतूक आहे ती उजवीकडे वळवण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की वाहतूक कोंडी सध्या होण्यास सुरुवात झालेली आहे। युद्ध पातळीवर सध्या काम सुरू आहे, मात्र क्रेन कोसळलेली आहे, त्यासह जो विशालकाय असा गर्डर आहे तो देखील ऐन रस्त्यामध्ये धोकादायक अवस्थेत लोंबकळतोय। त्यामुळे हा संपूर्ण रस्ता सध्या बंद करण्यात आलेला आहे। अद्यापही हे काम पूर्ण व्हायला दुपार उजाडू शकते आणि त्यामुळे तोवर हा संपूर्ण रस्ता बंद असेल। आपण बघतो की वाहतूक पोलीस देखील इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत वाहतुकीचं नियमन करण्यासाठी, मात्र दुपारपर्यंत हा संपूर्ण वेळ लागणार असल्याने आज बीकेसीमध्ये काम करणाऱ्या जे लोक आहेत त्यांना मात्र मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो। आकांक्षा, अगदी बरोबर आहे सचिन। त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना काहीशा या वाहतूक कोंडीचा सामना आज करावा लागणार आहे। या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। आणि गिअर फेल झाल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे अशी माहिती मेट्रो प्रकल्पाचे संचालक बसवराज एमबी यांनी दिली आहे। त्याबरोबरच रस्ता खुला करण्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ लागेल असं देखील त्यांनी सांगितलंय। पाहूयात। बूम, एक क्रेन का बूम है, उसका लिफ्टिंग गियर फेल हो गया। जैसे लिफ्टिंग गियर फेल हो गया तो दूसरा क्रेन पे लोड आ गया। लोड आने के बाद वो नीचे जर्क आ गया उसके ऊपर में, तो बीम है नीचे आया। इसमें किसी का इंजरीज नहीं है, किसी का कोई फैटलिटी कुछ नहीं है, क्योंकि सेफली चल रहा था। तो हमारा प्रायोरिटी है इसको रोड खोलने का इमीडिएटली। तो इमीडिएटली मेजर्स हमने ट्रैफिक डाइवर्सन ऑलरेडी कर दिया ट्रैफिक पुलिस से कोऑर्डिनेट करके। तो हमको अभी 3-4 घंटे लगेंगे इसको तो रोड क्लियर करने में। एंड रोड करने के बाद हम लोग सेफली विल ओपन फॉर द ट्रैफिक।